बरेच जण कमेंट्स करतात, एखादं औषध सांगा किंवा एखादा उपाय सांगा. आजच्या या व्हिडिओमधून आपण असंच एक औषध किंवा औषधी वनस्पती पाहणार आहोत. ही वनस्पती सर्वांनाच माहीत आहे, अश्वगंधा. अश्वगंधा या वनस्पतीबद्दल मी आजच्या या व्हिडिओमधून आपणाला शास्त्रोक्त आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन देणार आहे. व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह आहे. अश्वगंधा हे एक रसायन आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल रसायन म्हणजे केमिकल, परंतु याचा शब्दशः अर्थ केमिकल असा न घेता आयुर्वेदामध्ये रसायन म्हणजे काय सांगितलं आहे तर यत जरा व्याधी नाशनम तद रसायनम, म्हणजे जे तुम्हाला अकाली वार्धक्य येण्यापासून दूर ठेवतं आणि तुमच्या व्याधींचा नाश करतं ते सर्व काही रसायन समजलं जातं. मग ते रसायन एखादा आहार असू शकतं, व्यायाम असू शकतं, चांगलं आचरण म्हणजेच आचार रसायन हे देखील रसायन असू शकतं. याचबरोबर एखादी औषधी ही सुद्धा रसायन असू शकते. या रसायनाचे खूप सारे फायदे आपल्या शरीरासाठी सांगता येतील. दीर्घ आयु, वय, तारुण्य, स्मृती, मेधा, बल, वर्ण, तेज, स्वर इत्यादी खूप सारे फायदे आपल्या शरीरासाठी रसायनाचे सांगितलेले आहेत. लाभोपायो हि शस्त्राणाम रसादीनाम रसायनम, अशा प्रकारे रसायन हे आपल्या शरीरासाठी उत्तम मानलं गेलं आहे. अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे अश्वगंधा. या अश्वगंधाबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. अश्वगंधा कोणी, कधी, कशी, किती प्रमाणात घ्यावी याबद्दलही इन डिटेल व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरूच नका, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे गायनोकॉलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. अश्वगंधाला अश्वगंधा, अजगंधा, वाराहकर्णी, वरदा, बलदा, कुष्ठगंधिनी, वाजीगंधा, वाजीनामा अशी जवळजवळ 47 नावे आहेत. याचबरोबर विंटर चेरी, इंडियन जिनसेंग असंही अश्वगंधाला नाव आहे. याचबरोबर अश्वगंधाचे इतके सारे फायदे पाहता क्वीन ऑफ आयुर्वेदा असं देखील अश्वगंधाला म्हटलं जातं. याचबरोबर विज्ञा सोमनिफेरा असं अश्वगंधाचं बॉटनिकल किंवा लॅटिन नेम आहे. अश्वगंधाचं 1 ते 2 मीटर उंचीचं क्षुप म्हणजे छोटंसं झाड असतं. याला पिवळ्या कलरची फुले येतात. शरद ऋतूमध्ये सर्वप्रथम फुले येतात आणि त्यानंतर फळे येतात. अश्वगंधाची मुळे ही बाहेरून राखी आणि आतून पांढऱ्या कलरची असतात. साधारण बोटाप्रमाणे जाड आणि अर्ध्या मीटरपर्यंत लांब अशी ही मुळे असतात. या कोवळ्या ओल्या मुळांना अश्वसारखा गंध येतो, म्हणून याला अश्वगंधा असं म्हटलं जातं. आणि हे मुळे किंवा अश्वगंधाचं सेवन केल्यानंतर अश्वाप्रमाणे उत्साह किंवा वाजीशक्ती येते, म्हणून ही कदाचित याला अश्वगंधा असं हे नाव पडलेलं असावे. अश्वगंधा ही शुक्रल आणि वाजीकर देखील मानली जाते. अश्वगंधाचे देशभेदाने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ग्राम्य म्हणजे गावठी आणि दुसरं म्हणजे वन्य म्हणजे जंगली. ग्राम्य जी आहे ती अभ्यंतर प्रयोगासाठी वापरली जाते आणि वन्य जी आहे ती बाह्य प्रयोगार्थ वापरली जाते. अखिल भारतात सर्वत्र उत्पत्ती याची आढळून येते. याचबरोबर साऊथ ईस्ट एशिया प्रदेशातही याचं उत्पत्ती स्थान दिसून येतं. आता सर्वप्रथम अश्वगंधा कोणी खायची हा प्रश्न. बऱ्याच जणांना अश्वगंधा नावावरून ही वनस्पती केवळ पुरुषांनीच खायची असं वाटेल, परंतु असे बिलकुल नाही. स्त्री पुरुष या दोघांमध्ये अश्वगंधाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अश्वगंधा स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये देखील उपयुक्त आहे. त्यामुळे कोणी खायची तर स्त्री आणि पुरुष हे दोघे जण देखील अश्वगंधाचे सेवन करू शकतात. आता दुसरा प्रश्न म्हणजे अश्वगंधा कधी घ्यावी, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये घ्यावी किंवा अश्वगंधाचे बेनिफिट्स काय काय असतात. सर्वप्रथम अश्वगंधा ओळखली जाते ती म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग होऊ शकतो. अशा बऱ्याचशा रिसर्चच्या आधारावरती अश्वगंधाला ॲडॅप्टोजेन असं म्हटलं गेलं आहे. ॲडॅप्टोजन म्हणजे असं घटक द्रव्य की जे तुम्हाला तणावमुक्त ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे स्ट्रेस आणि एन्झायटी इत्यादी अवस्थेमध्ये अश्वगंधा ही उपयुक्त मानली गेली आहे. दुसरा बेनिफिट असा की अश्वगंधा तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत करू शकते.
ज्या व्यक्तींना इन्सोम्निया म्हणजे निद्रानाशाचा त्रास असतो अशा व्यक्तींमध्ये अश्वगंधा दिली जाते. अश्वगंधातील काही घटक द्रव्ये चांगली झोप लागण्यासाठी मदत करू शकतात. याचबरोबर तुमचा मेंटल अलर्टनेस देखील इम्प्रूव्ह होतो, क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह होते. त्यामुळे चांगली झोप लागण्यासाठी अश्वगंधा तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. तिसरा बेनिफिट असा की काही मानसिक आजार असतील जसे की डिप्रेशन इत्यादीमध्ये काही लक्षणं कमी होण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरू शकते. याचबरोबर स्किझोफ्रेनियासारखा आजार असेल यामध्ये सोशल इंटरॅक्शन किंवा थॉट प्रोसेस इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील मदत होऊ शकते. तसेच बायपोलर डिसऑर्डर असतील, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असेल जसे की काही अंडरस्टँडिंग असेल किंवा काही डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरू शकते. परंतु अद्याप ही स्किझोफ्रेनिया असेल किंवा कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असेल किंवा बायपोलर डिसऑर्डर असेल इत्यादी आजारांवरती रिसर्च सुरू आहे. चौथा बेनिफिट असा की काही ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग होतो. अश्वगंधामध्ये काही अँटीऑक्सिडंट घटक असतात की जे मेमरी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतात. याचबरोबर काही माइल्ड स्वरूपाचे कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट जर असेल तर त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग, अटेन्शन, रिॲक्शन टाईम इत्यादीमध्ये सुद्धा परिणाम दिसून येतो. याचबरोबर या आधीचा बेनिफिट सांगताना मी स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर इत्यादी सारख्या मानसिक अवस्थेवरती देखील अश्वगंधाचे रिसर्च सुरू आहेत. पाचवा एक महत्त्वाचा बेनिफिट पुरुषांमध्ये दिसून येतो तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन बूस्ट होणे आणि फर्टिलिटी इम्प्रूव्ह होणे. सेमेन व्हॉल्यूम असेल तो इम्प्रूव्ह होतो. स्पर्म काउंट, मोटिलिटी इम्प्रूव्ह होते. ज्यांना लो स्पर्म काउंटची समस्या असते अशा पेशंटमध्ये देखील अश्वगंधामुळे स्पर्म काउंट इम्प्रूव्ह झाल्याचे दिसून आलेले आहेत. याचबरोबर जो हेल्दी पुरुष आहे अशा पुरुषांमध्ये देखील अश्वगंधाच्या सेवनाने टेस्टोस्टेरॉन आणि फर्टिलिटीवरती चांगला परिणाम दिसून येतो. सहावा बेनिफिट असा की तुमची ॲथलेटिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकते. जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्ही सप्लिमेंटच्या स्वरूपात अश्वगंधा घेत असाल तर तुमची मसल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते. याचबरोबर मॅक्झिमम ऑक्सिजन यूज केला जाऊ शकतो हेवी वर्कआउट करत असताना देखील. यामुळे तुमची मसल स्ट्रेंथ तर इम्प्रूव्ह होतेच, याशिवाय हार्ट आणि लंग फिटनेस तुमचा उत्तम राहू शकतो. त्यामुळे तुमच्या एकंदरीत स्ट्रेंथसाठी आणि ॲथलेटिक परफॉर्मन्ससाठी अश्वगंधा ही उपयुक्त ठरू शकते. सातवा बेनिफिट म्हणजे इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरू शकते. अर्थरायटिस असेल किंवा जॉईंट पेन असेल अशा अवस्थेमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून अश्वगंधा ॲक्ट करू शकते. अभ्यंतर तसेच बाह्य प्रयोग करून अश्वगंधा श्वेतहर आणि वेदना स्थापन म्हणून कार्य करू शकते. आठवा बेनिफिट म्हणजे तुमची ब्लड शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. काही मर्यादित रिसर्चच्या आधारावरती असं सांगता येईल की अश्वगंधामध्ये काही पॉवरफुल कंपाऊंड असे असतात की ते अँटी डायबिटिक म्हणून काम करतात. यावरती अजूनही रिसर्च सुरू आहेत. याचबरोबर पाचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, स्त्रियांचे गर्भाशय व या व्यतिरिक्त इतर आजार असतील यावरती देखील अश्वगंधा उपयुक्त आहे. याशिवाय काही त्वचा विकार असतील, मूत्रविकार असतील यामध्ये देखील सुद्धा अश्वगंधा उपयुक्त ठरतेच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नर्वाइन टॉनिक म्हणून देखील अश्वगंधा उपयुक्त ठरू शकते. अशा प्रकारे अश्वगंधा ही बहुउपयोगी औषधी वनस्पती आहे. आता सर्वात महत्त्वाचं सेफ्टी आणि साईड इफेक्ट. तसं पाहायला गेलं तर अश्वगंधाचे विशेष असे काहीही साईड इफेक्ट नाहीत. 3 महिन्यापर्यंत योग्य त्या डोसमध्ये आपण अश्वगंधा व्यवस्थितरित्या घेऊ शकता. परंतु 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर तुम्ही अश्वगंधा घेत असाल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याचबरोबर काही कंडिशन्स असतील जसं की प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फिडिंग, याचबरोबर ऑटोइम्यून डिसीजेस, याचबरोबर लिव्हर प्रॉब्लेम्स, तसेच काही तुम्हाला अँटी कन्व्हल्जंट औषधी चालू असतील तर अशा अवस्थेंमध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये तुम्हाला वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. जरी अश्वगंधाचे काही साईड इफेक्ट नसतील तरी अति सर्वत्र वर्जित म्हणजे अश्वगंधाचे जर अधिक डोस झाला तर काही प्रमाणात ड्राउझिनेस, व्हॉमिटिंग, डायरिया यासारखे गॅस्ट्रोइंटेस्टिनल काही समस्या उद्भवू शकतात. आता अश्वगंधा किती प्रमाणात घ्यावी किंवा किती मात्रेत घ्यावी, वेगवेगळ्या रिसर्चच्या आधारावरती किंवा वेगवेगळ्या कंडिशननुसार सर्वसाधारणपणे 250 मिलीग्राम ते 1250 मिलीग्रामपर्यंत डोस सांगितलेला आहे. कधी सिंगल डोस तर कधी मल्टिपल डोसच्या स्वरूपात अश्वगंधा सांगितली गेलेली आहे. काही आजारांमध्ये अगदी अश्वगंधा चूर्ण 2 ग्रॅमपासून 5 ग्रॅमपर्यंत सुद्धा दिले गेले आहे.
यासाठी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच अशा औषधींचं सेवन करणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट प्रश्न की अश्वगंधा कोणत्या स्वरूपात घ्यावा. अश्वगंधाचे बरेच कल्प येतात. अश्वगंधा चूर्ण म्हणजे पावडर, अश्वगंधा टॅबलेट, अश्वगंधा अरिष्ट, अश्वगंधा घृत, अश्वगंधा पाक किंवा अवलेह असे विविध कल्प येतात जे अभ्यंतर प्रयोगासाठी वापरले जातात. याचबरोबर अश्वगंधा तेल जे बाह्य प्रयोगार्थ वापरलं जाऊ शकतं. अशा प्रकारे अश्वगंधाचे विविध कल्प मार्केटमध्ये उपलब्ध आहे. वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण या कल्पांचं सेवन करायला काहीही हरकत नाही. आजचा व्हिडिओ हा आयुर्वेद ग्रंथ, आयुर्वेद पुस्तकं, याचबरोबर काही रिसर्च आर्टिकल आणि स्टडीच्या आधारावरती अभ्यास करून हा व्हिडिओ दिलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनललाही सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे गायनोकॉलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.